ऋ- आहेत आले जॉईन आहेत. हो. ऋषी संस्कृती विद्या केंद्र बेंगलोर छत्रपती संभाजीनगर विभागातर्फे आपला सर्वांचं आजच्या सत्संगामध्ये हार्दिक स्वागत. परमपूज्य योग ब्रह्मश्री ऋषी प्रभाकर गुरुजी यांच्या आशीर्वादाने तसेच छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख आचार्य श्री सुनील गुरुजी यांच्या प्रेरणेमुळे आपला हा सत्संग अविरत चालू असतो. प्रत्येक सत्संगामध्ये आपण नवनवीन विषयाचे ज्ञान घेत असतो आणि आजचा सत्संग देखील आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असाच असणार आहे. आजचा सत्संग आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत स्नेहा वेद. तर त्या स्वतः MSc न्यूट्रिशनिस्ट आणि फूड टेक्नॉलॉजिस्ट आहेत आणि तसेच आहार तज्ज्ञ देखील आहेत. त्यांनी आजपर्यंत 1200 पेक्षा जास्त फिटनेस आणि हेल्थ लेक्चर दिलेले आहेत. कलर्सच्या दिलेले आहेत. कलरच्या कलर्सच्या मराठी वाहिनीवर मेजवानी किचन क्वीन हा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. तसेच टाइम्स ऑफ इंडिया तर्फे वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. याशिवाय नवदुर्गा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या त्यांचा विषय आहे ईट राईट अँड फ्युचर ब्राईट. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की त्यांचे वडील सतीशजी हे आपले सिद्ध समाधी योगाचे फार जुने साधक आहेत आणि त्यांनी त्यांच्या घरी अ, सिद्ध समाधी योगाचे कितीतरी वर्ग असे ऑर्गनाईज केलेले आहेत. आपले सुनीलजी तसेच राजनजी, विनिता मा अशा अनेक सिनियर टीचर्सनी त्यांच्या घरी सिद्ध समाधीचे वर्ग घेतलेले आहे. अशा साधना अखंडित साधना करणाऱ्या घरात जन्म घेतलेल्या या स्नेहा वेद आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यांचा विषय आहे म्हणजे विषय जो आहे तो असा आहे की आहार योग्य घ्या आणि आपले भविष्य उज्ज्वल करा. आणि आपलं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी ब्राईट करण्यासाठी स्नेहा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करेन की पुढील मार्गदर्शन त्यांनी करावे. जय गुरुदेव. धन्यवाद. ऍक्च्युली मी तुमच्या सगळ्यांसोबत एक जे आहेत ना तर एक प्रेझेंटेशन शेअर करणार आहेत आणि जसं मॅमनी सांगितलं की आमच्या घरी लहानपणापासूनच जे आहेत वर्ग झालेले आहेत त्यामुळे तिथूनच कुठे ना कुठे जे आहेत रॉ फूड आणि या सगळ्या बनवण्याची रुची जी आहे तर ती मला आली आणि त्याच्याच मध्ये मग मी एज्युकेशन घेतलेलं आहे. सो आजचा जो आपला विषय आहे ईट राईट आणि फ्युचर ब्राईट. सो याचा मेन असा आहे की आजकाल आपल्याकडे सगळ्याच गोष्टी ज्या येत आहेत तर त्या सगळ्या पॅकेट फूडमध्ये म्हणजे आपण मीठ आहे, त्याच्यानंतर साखर आहे, तेल आहे, हे सगळं आपल्या घरी पॅकेटमध्ये येत आहे. मग नकळत आपल्याकडे काही चुकीचं येत आहे का? किंवा ते कसं ओळखायचं आणि आपण हेल्थ कशी चांगली ठेवायची याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. मी प्रेझेंटेशन शेअर करते आणि तुम्हाला जे पण क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, तर आपलं लेक्चर झाल्यानंतर किंवा लेक्चर सुरू असताना तुम्ही व्हॉट्सअप हे नॉर्मली आपले जे चॅट बॉक्स आहे त्याच्यावरती तुम्ही मला क्वेश्चन्स जे आहेत तर ते विचारू शकता. म्हणजे त्याबद्दल आपण डिस्कशन लेक्चर झाल्यानंतर करूया. स्क्रीन शेअर होतीये, एकच सेकंड. ओके. आय होप सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसती आहे. काही क्वेश्चन क्वेरीज असतील तर चॅट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. हो, सो दिसते. बघा. हां. तर बघा आपल्याला जे आहेत ना, जर आपल्याला पूर्णपणे एक हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे असेल किंवा हेल्दी राहायचं असेल, तर 70% आपली जी आहे की पूर्ण हेल्दी राहण्यासाठी न्यूट्रिशन हे फार इम्पॉर्टंट आहे आणि 30% आपल्याला एक्सरसाइज करणं फार इम्पॉर्टंट आहे. सो ती दोन्ही गोष्टींचा जेव्हा आपण समतोल आणतो, तेव्हा आपल्याला हेल्दी लाईफस्टाईल किंवा आपण पूर्णपणे निरोगी जे आहेत, तर ते राहू शकतो. त्यामुळे आपल्याला फिटनेस पाहिजे असेल, तर न्यूट्रिशन हा फार महत्वाचा आहे. आणि त्याच न्यूट्रिशन बद्दल आज आपण बोलणार आहोत. सो बघा आपल्याला आजकाल जे आहेत एक न्यू सायन्स येत आहे. हे खूप पुराणं सायन्स आहे म्हणजे जुनं आहे पण आता सध्या जे आहेत ना याच्यावरती खूप सारे रिसर्चेस येत आहेत. याला इपिजेनेटिक्स म्हणतात. आता इपिजेनेटिक्स म्हणजे काय? आपल्याला असं वाटतं की अनुवंशिकतेने जर आपल्या घरात डायबिटीज आहे, कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्यानंतर कॅन्सर आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, हे जर असतील तर आपल्याला अशी नेहमीच भीती असते की आपल्याला असं काही होईल का? तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते हेरिडिटीमध्ये कोणताही डिसीज असू दे, आपण त्याला स्वतःच्या लाईफस्टाईलनी जे आहे तर तो
थांबवू शकतो किंवा त्याला आपण रोखू शकतो. जर असं वाटत असेल की नाही डायबिटीज आहेच घरच्यांना, मग आपल्याला पण होईलच का? तर एपिजेनेटिक सायन्स हे सांगतं की जर आपण आपली लाईफस्टाईल आणि आपल्या इटिंग हॅबिट्स व्यवस्थित जर ठेवल्या ना, तर आपण होणारे सगळे डिसीजेस जे आहेत तर ते थांबवू शकतो. आणि त्याची उलटी बाजू ही आहे की जर आपण स्वतःची लाईफस्टाईल चांगली नाही ठेवली, वारंवार जर आपण जंक फूड किंवा इव्हन जंक फूड म्हणजे बाहेरचंच खायला पाहिजे असं गरजेचं नाहीये. जे आपण रात्री बनवतो आणि सकाळी खातो किंवा आपण शिळे अन्न जे खातो, तर ते सुद्धा आपण जर वारंवार खात राहिलो, तर आपल्या शरीरामध्ये जे जीन्स असतात, सगळ्यांच्या शरीरामध्ये चांगले जीन्स असतात आणि काही असे डिसीजचे पण जीन्स असतात. सो आपल्याला मी नेहमी सांगते, की आपली जी लाईफस्टाईल आहे, तर ती वाली जी आहेत लोडेड गन असते. म्हणजे आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये जे आहेत ना, या सगळ्या डिसीजेसचे जे आहेत ना, तर सगळं डायबिटीज आहे, ओबेसिटी, पीसीओडी, हार्ट डिसीज, कॅन्सर, एजिंग, मेंटल हेल्थ या सगळ्या गोष्टींनी आपले 7 पिढींमध्ये जे पण प्रॉब्लेम असतील, ते सगळे जीन्स आपल्याकडे आहेच. म्हणजे ती एक लोडेड गन आहे. फक्त त्याला ट्रिगर दाबायचा की नाही, हे आपल्या हातात आहे. जर आपण आपली लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवले नाही, जेवणाच्या वेळा व्यवस्थित, जेवणाचे पदार्थ व्यवस्थित नाही खाल्ले, तर काय होतं की आपण स्वतःहूनच बुलावा देत असतो डायबिटीज, ओबेसिटी, कॅन्सर या सगळ्या गोष्टींना. आणि ते आपण कसं स्वतःला वाचवू शकतो त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. सो बघा, पहिली गोष्ट, आजकाल सगळ्यांना स्ट्रेस आहे. आपण कितीही बाकी सगळं मेडिटेशन वगैरे केलं, तरी बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना स्ट्रेस घेण्याची सवय झालेली आहे किंवा मग त्याच्यानंतर काही स्ट्रेस आहे घरात. तर त्याच्यामुळे काय होतं की जर तुम्ही स्ट्रेस जास्ती घेत असाल, तर तो प्रत्येक ऑर्गनला स्ट्रेस डॅमेज करत जातो. म्हणजे स्किन आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, इम्युनिटी सिस्टीम आहे, जॉइंट्स आहेत, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम आहे, ब्रेन आहे. या सगळ्यांना स्ट्रेस हा अफेक्ट करतो. त्यामुळे आपल्याला पहिले हे शिकायचं आहे की आपला स्ट्रेस हॉर्मोन आहारातून आपण कसा कंट्रोल करू शकतो. तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणारच आहोत. पण स्ट्रेस हा एक खूप मोठा फॅक्टर आहे आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी कमी असण्याचा. आणि आपल्याला नेहमी काय दिसतं, वरवर थायरॉइडचा प्रॉब्लेम दिसतो, एन्झायटी, डायबिटीज, हायपरटेन्शन, हॉर्मोनल इम्बॅलन्स, पीसीओडी, हार्ट डिसीज, हे वरवर दिसणारे जे आपले प्रॉब्लेम आहेत, त्याचं कुठे ना कुठे जे आहेत ना, तर त्याचे जे रूट्स आहेत किंवा त्याची जी जड आहे, अनहेल्दी डाएट जर आपण घेतलं, इनॅक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर स्मोकिंग, अल्कोहोल, लॅक ऑफ स्लीप, स्ट्रेस आणि प्रोसेस्ड फूड आज जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता आपण म्हणतो की नाही, आम्ही तर फक्त फळं खातो, आम्ही रॉ फूड खातो किंवा मग त्याच्यानंतर आपण अंकुरित अनाज खातो. पण त्याला पण कसं आपण खायला पाहिजे जेणेकरून ते जास्तीत जास्त न्यूट्रिशन आपल्या बॉडीला देईल, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर इथे आपण जर जे आहेत रूट्सला जर आपण व्यवस्थित जे आहे ठेवलं, तर आपले जे आहे शरीर व्यवस्थित राहू शकतं. सो बघा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप लोकांना मी असं बघितलंय जे रॉ फूड खातात किंवा जे बाहेरचं पण नाही खात, तरी सुद्धा त्यांचं जे आहेत ना, पोट साफ न होणं किंवा पोट फुगणं किंवा मग त्याला जे आहे ब्लोटिंग, गॅसेस, कॉन्स्टिपेशन किंवा वारंवार जेवल्यानंतर जर जे आहेत तर ते पोट साफ करण्यासाठी बाथरूम येत असेल किंवा मग वॉशरूमला जावं लागत असेल, त्या सगळ्या गोष्टींसाठी जे आहेत आपली गट हेल्थ याला म्हणतात. आता गट हेल्थ म्हणजे काय? आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो आणि त्याच्यानंतर विष्ठेद्वारा बाहेर काढतो, या पूर्ण प्रोसेसला जे आहेत एक गट किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहेत तर ते म्हणतात. आणि आपल्याला ही गोष्ट प्रूव्हन आहे, जर आपले इम्युनिटी पॉवर म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती जर आपल्याला छान ठेवायची असेल, तर 70 ते 80% आपले जे इम्युनिटी वाले सेल्स आहेत, म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे सगळ्या ज्या पेशी आहेत, सेल्स आहेत, त्या आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बनतात. म्हणून बघा, बऱ्याचदा ज्यांना खूप जास्ती काळापासून कॉन्स्टिपेशन आहे किंवा खूप जास्ती काळापासून खूप गॅसेसचा, ब्लोटिंगचा किंवा वारंवार जे आहे जेवल्यानंतर डायरेक्टली वॉशरूम जाण्याचा असा जर प्रॉब्लेम आहे, तर त्यांची इम्युनिटी हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की जर आपल्याला आपली रोगप्रतिकार शक्ती छान ठेवायची असेल, तर आपल्याला स्वतःची जी आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगलं ठेवणं गरजेचं आहे. आज आपण हेही बोलणार आहोत की डायजेस्टिव्ह सिस्टीम छान ठेवण्यासाठी काय असे पदार्थ आहेत जे आपण खायला पाहिजेत आणि काय असे पदार्थ आहेत जे आपण अव्हॉइड करायला पाहिजेत. ठीक आहे. सो
आता बघा, आपल्याला कसं कळेल, की आपल्याला जे आहेत ना गट हेल्थ चांगली आहे की नाही? आपली डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली आहे की नाही, हे कळण्यासाठी पुढील गोष्टी ज्या मी सांगणार आहे, यापैकी एकही गोष्ट जर तुम्हाला होत नसेल, म्हणजे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम फार छान आहे. म्हणजे जर तुम्हाला जे आहेत ना वेट चेंजेस, अचानकच वजन वाढतंय किंवा कमी होतंय, खूप वारंवार सर्दी खासी होत आहे, जसं आपलं सीझन चेंज झाला, वारंवार जे आहे तर ते तुम्ही आजारी पडत आहात. स्किनवरती वेगवेगळे पिंपल्स किंवा असे दाणे-दाणे येत आहेत किंवा पिगमेंटेशन म्हणजे जे आहेत ना, काही डाग येत आहेत. त्याच्यानंतर जे आहेत ना, फटीग म्हणजे दिवसभर असं वाटतं, की थोडा वेळ जे आहे जेवल्यानंतर झोपून जाऊ किंवा मग त्याच्यानंतर जे आहे सकाळी उठल्यानंतर फ्रेश नाही वाटत. काही-काही लोकांना सकाळी फ्रेश वाटतं, पण 5:00-5:30 वाजता संध्याकाळ होईपर्यंत अचानकच एनर्जी निघून गेली आहे. मूड चेंजेस होणं, त्याच्यानंतर खूप जास्ती थकवा वाटणं आणि त्याच्यानंतर तोंडातून विचित्र वास येणं किंवा मग त्याच्यानंतर आपल्या जिभेवरती पांढरा कोटिंग असणं. हे सगळे जे आहे तर ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम चांगली नसण्याचे एक साइन अँड सिम्प्टम्स आहेत. खूप लोकांना डल स्किन होणं, डोळ्याखाली काळे वर्तुळ येणं, त्याच्यानंतर एनर्जी लो वाटून खूप लोकांना ना ब्रेन फॉग होतो. म्हणजे काहीतरी बोलताना एखादी गोष्ट कुठेतरी मिस होऊन जाते. किंवा मग त्याच्यानंतर जे आहेत ना, इरिटेबिलिटी होतं, सडन क्रेव्हिंग्स होतात, की फार गोड खाण्याचं मन करतंय किंवा फार असं काहीतरी जेवल्यानंतर काहीतरी गोड पाहिजे किंवा जॉइंट पेन होत आहे. फेसवरती सूज आल्यासारखी किंवा सकाळी उठल्या-उठल्या असं वाटतं, की तोंडावरती सूज आहे. त्या सगळ्या गोष्टी हे दाखवतात, की कुठे ना कुठे आपलं पोट जे आहे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे, तर ती चांगली नाहीये. बऱ्याच जणांना ॲसिडिटी सुद्धा जे आहेत ना, तर ती सकाळी-सकाळी होते. सो यासाठी आपल्याला काय करायचंय, आपली डायजेस्टिव्ह सिस्टम छान ठेवणं आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचंय. त्यासाठी काही गोष्टी नकळत आपल्या घरात येत आहेत, ज्या आपल्याला टोटली अव्हॉइड करायच्या आहेत. त्याबद्दल आपण बोलूया. पहिली गोष्ट जी आपल्याला 100% अव्हॉइड करायची आहे, ती म्हणजे पांढरी रिफाइंड शुगर. मग ती चहामध्ये असू दे किंवा कोणत्या गोड पदार्थांमध्ये असू दे, आपल्याला आपल्या घरातून हेल्दी राहायचं असेल, तर एक गोष्ट जी आपल्याला सगळ्यांसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी, डायबिटीज असो किंवा नसो, तर साखर जी आहे, पांढरी साखर, तर ती आपल्याला नेहमीच अव्हॉइड केली पाहिजे. हां. पांढऱ्या साखरेच्या ऐवजी काय वापरायचं मग? तर पांढऱ्या साखरेच्या ऐवजी आपण ऑर्गॅनिक गुळाची पावडर वापरू शकतो. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुम्ही गुळाची पावडर वापरताय, बऱ्याच जणांना असं वाटतं, की डायबिटीज आहे, मग आम्ही साखर बंद करतो, गुळाची पावडर घेतो. तर बघा, ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी गूळ सुद्धा नाही खायचा असतो, त्यांनी साखरही नसते घ्यायची आणि त्यांनी जे आहेत ना, डायरेक्टली उसाचा रस पण अव्हॉइड करायचा असतो. आणि शुगर फ्री जे आहेत, तर ते पण आपण अव्हॉइडच करणार आहोत. शुगर फ्रीच्या ऐवजी नॅचरल फ्रुट्स वगैरे जर आपण खाल्ले तर चालतात, डायबिटीज ज्यांना असेल तर. पण ज्यांना डायबिटीज नाहीये, तर त्यांनी घरातून पांढरी साखर जेवढी अव्हॉइड करता येईल तेवढी अव्हॉइड करायची. दुसरं मेन रिझन आजकाल हार्मोनल प्रॉब्लेम्स असू दे, डायजेस्टिव्ह इश्यू असू दे, त्याचं म्हणजे प्लास्टिक आणि हे प्रूव्हन आहे. जेवढं आपण सिंगल यूज ऑफ प्लास्टिक बंद करू, तेवढं आपण एन्व्हायर्नमेंटसाठी पण चांगलं राहील आणि स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा. तिसरी गोष्ट जी आपल्याला टोटली अव्हॉइड करायची आहे, जर आपली गट हेल्थ चांगली ठेवायची आहे तर, ती आहे कॅफेन. वारंवार चहा किंवा कॉफी आपला जास्ती होत असेल. आता बऱ्याचदा आपण म्हणतो, की नाही आम्ही चहा किंवा कॉफी एवढं जास्ती नाही घेत. मग बऱ्याचदा ग्रीन टी जास्ती घेतल्या जाते. काही लोकं जे आहेत तर ते सोडा, कोला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते घेतात. त्याच्यामध्ये कॅफेन असतो. कॅफेननी आपला बीपी फ्लक्च्युएट होतो. बीपी वाढण्याचं प्रमाण त्यानी धडधड होणं, त्याच्यानंतर जे आहे तर ते हृदयाचे धोक्याचे अचानकच कोणी फोन नाही उचलला किंवा असं की अँक्झायटी वगैरे होणं, या सगळ्या गोष्टी आणि सोबतच ॲसिडिटी होण्याचा सगळ्यात मोठं कारण कॅफेन आहे. त्यामुळे आपल्याला कॅफेन जे आहे तर ते कमीत कमी घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही पूर्णपणे अव्हॉइड केलं तर फारच जास्ती चांगलं राहील.
त्याच्यानंतर आपली चौथी गोष्ट जी आपल्या घरात असेल तर ती आपल्याला बिलकुल पण अवॉइड करायची आहे, ती आहे ॲस्पार्टेम. म्हणजे बरेच लोक शुगर न वापरता आजकाल शुगर फ्रीचा वापर करतात. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की शुगर फ्री जे आहे ते आपल्या साखरेपेक्षाही शरीराला जास्ती घातक आहे. त्यामुळे जर कोणाला डायबिटीज असेलच घरात, तर तुम्ही स्टिविया किंवा मॉन्क फ्रूट शुगर वापरू शकता, पण शुगर फ्री टोटली आपण अवॉइड करायला पाहिजे. आणि 5वी गोष्ट जी आपण सगळ्यांनी घरातून बिलकुलच अवॉइड करायला पाहिजे, ती आहे MSG. MSG म्हणजे अजिनोमोटो. तर अजिनोमोटो जे आहेत आपण असं म्हणतो की नाही आम्ही तर अजिनोमोटो बिलकुलच नाही खात. पण नकळत आपल्या घरात अजिनोमोटो असतो. तर कशा प्रमाणात असतो की जे पण आपण सॉसेस वापरतो म्हणजे केचप आहे, त्याच्यानंतर आपले जे आहेत वेगवेगळे टाईपचे सॉस आहेत किंवा मग आता जे आहेत बऱ्याचदा मॅगी किंवा मग नूडल्स ह्या सगळ्या गोष्टी घरात आणल्या जातात. सो त्याच्यामध्ये ऑलरेडी MSG ॲडेड असतो म्हणजे अजिनोमोटो असतो. आणि बाहेर जरी आपण जेवायला गेलो तर बऱ्याच पदार्थांमध्ये जे आहेत ना अजिनोमोटो जे आहेत तर ते टाकलं जातं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, की अजिनोमोटो जे आहे, तर घरात जेवढे पण सॉसेस आहेत वगैरे त्याच्यामागे लिहिलेलं असतं. आता अजिनोमोटो असं डायरेक्टली किंवा MSG असं लिहिलेलं नसतं. तुम्ही जर मॅगीचा मसाला असेल किंवा मग त्याच्यानंतर तुमच्याकडे शेजवान चटणी किंवा मग त्याच्यानंतर सॉस असेल ना, त्याच्या मागे लेबल वाचायला शिका. लेबलच्या मागे लिहिलेलं असतं, की फ्लेवर एन्हान्सर ॲडेड. फ्लेवर एन्हान्सर म्हणजेच अजिनोमोटो. हे आपल्या ब्रेनच्या पॉवरला कमी करतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जितकं होऊ शकेल अजिनोमोटो अव्हॉइड करायचं आहे. आजपर्यंत आपल्याला असंच वाटतं, की अजिनोमोटो फक्त आणि फक्त चायनीज ठेल्यावरती वापरला जातो, तर असं नाहीये. आपल्या घराघरात MSG जे आहेत ते आलेले आहेत. बऱ्याचदा आपण काय करतो, की मॅगी नाही खात, पण मॅगी मसाल्याचे जे सॅशे येतात, तर त्याची ॲडव्हर्टाइज म्हणून जे आहे, बऱ्याचदा आपण लहान मुलांच्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भाजीमध्ये तो मसाला घालतो. तर तो आपण अव्हॉइड केला पाहिजे. जिथे-जिथे फ्लेवर एन्हान्सर लिहिलेलं आहे, तिथे-तिथे आपण अव्हॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला काही सुपर फूड्स जे आहेत ना, तर ते सांगणार आहे. हे सुपर फूड काय काम करतात, की आपल्याला असं वाटतं ना, की वेळ नाही जेंट्सला असं वाटतं, की "अरे बापरे! खूप मोठी रेसिपी असेल, तर मला कोणाला तरी सांगावं लागेल किंवा मग मला बनवण्यासाठी ती सोपी असेल का?" आणि लेडीजला असं वाटतं, की मी सगळ्या जणांचं एवढं सगळं करते, मला स्वतःसाठी आता जर वेगळं काही बनवायला सांगितलं, तर माझ्याच्याने होणार नाही. मग असे काही सुपर फूड मी आज तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला कोणीही काही बनवून देण्याची गरज नाही. पण ना इझिली तुम्हाला हे नॅचरल फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत. ते जर तुम्ही खाल्लं, तर आपले ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. सो चला बघूया आपले हे सुपर फूड्स जे आहेत, तर ते कोणचे आहेत. सो आपला पहिला सुपर फूड जो आहे, तो आहे चिया सीड्स. चिया सीड्स ज्यांना म्हणजे चिया सीड्स मार्केटमध्ये इझिली जे आहेत तुम्हाला दुकानात किंवा Amazonवरती भेटून जातात. आता याला जे आहेत ना, ज्यांना ब्रेनची पॉवर वाढवायची आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉल असेल आणि कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल, कॅन्सरपासून स्वतःला दूर ठेवायचं असेल, संधिवात जर असेल, त्याचा पेन कमी करायचा असेल, डायबिटीज असेल आणि शुगर कमी करायची असेल आणि कोणाला जर डायजेशनचा इश्यू असेल, की पोट व्यवस्थित साफ होत नाहीये किंवा इम्युनिटी चांगली नसेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी एक रामबाण उपाय म्हणजे संपली आपण 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा चिया सीड्स जर टाकलं, चिया सीड्स इझिली मार्केटमध्ये भेटतात. 10-15 मिनिटं थांबायचं आणि त्याच्यानंतर याला पिऊन टाकायचं. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही याला कोणत्या शरबतमध्ये किंवा ताकामध्ये ॲड करू शकता. पण नुसतंच पाण्यामध्ये ठेवलं आणि हे जसं मार्केटमध्ये भेटतं तसंच आपल्याला हे जे आहे डायरेक्टली नेचरच असं बनवतं. आपण ह्युमन मेड नाही आहे हे. इझिली जे आहे तर ते आपल्याला भेटून जातं. याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप छान आहे. व्हिटॅमिन सीचं प्रमाण फार छान आहे. त्यामुळे इम्युनिटीसाठी फार छान काम करतं. त्यामुळे तुम्हाला चिया सीड्स 1 चमचा प्रत्येकाने आपल्या आहारात जे आहे ते वापरणं गरजेचं आहे. फक्त प्रेग्नंट लेडीजला मी अव्हॉइड करायला सांगते. बाकी सगळे लोकं चिया सीड्स जे आहेत तर ते वापरू शकतात. सो हा एक खूप छान सुपर फूड आहे. त्याच्यानंतर आपला दुसरा सुपर फूड ज्यांना ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन किंवा डायजेस्टिव्ह रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, ज्यांना स्वतःची इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे, ज्यांची शुगर, डायबिटीज आहे, जे इन्सुलिन वगैरे घेतात किंवा डायबिटीज आणि
कोलेस्ट्रॉल हाय आहे, बायपास सर्जरी झालेली आहे, किंवा मग त्याच्यानंतर जे आहे डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की एन्जिओग्राफी करावी लागेल, एन्जिओप्लास्टी करावी लागेल, हा, किंवा बॉडीमध्ये जे आहेत खूप असं वाटत असेल की आपल्याला टॉक्सिन फ्री बॉडी पाहिजे आहे, स्टॅमिना वाढवायचा आहे, एनर्जी लेवल वाढवायची आहे, सो त्यांच्यासाठी व्हीट ग्रास पावडर हे फार छान काम करतं. आता व्हीट ग्रास म्हणजे काय, गहू जे आहेत जर जेव्हा आपण जमिनीत टाकतो तेव्हा त्याच्यानंतर 7-8 दिवसामध्ये त्याचे जे आहे छोटे छोटे अंकुरित होऊन त्याचे जे आहेत ग्रास येऊन जातो. तर त्या ग्रासला कट करून तुम्ही ज्यूस बनवू शकता, किंवा अगदीच वेळ नसेल आणि ही गोष्ट आपल्याला उपाशीपोटी घ्यायची. चिया सीड्स काय तुम्ही दिवसातून कधीही घेऊ शकता. पण व्हीट ग्रास नेहमी आपल्याला उपाशीपोटी घ्यायचा आहे. सो याचा ज्यूस आपण जे आहे तर ते बनवू शकतो. आणि जर आपल्याला ज्यूस बनवण्यासाठी, किंवा अगदी आम्ही नेहमी सांगतो की जर तुम्हाला बॉडीला डिटॉक्स करायचं असेल, 8 छोटे छोटे कुंड्या घ्या, त्याच्यामध्ये थोडेसे गहू टाका, आणि मग त्याच्यानंतर 8व्या दिवशी जे आहेत कट करून जे आहेत तर त्याला डायरेक्टली ज्यूस म्हणून प्या. असं जर नाही करायचं तर मार्केटमध्ये व्हीटग्रास पावडर मार्केटमध्ये भेटते. पाण्यामध्ये टाकली, मिक्स केली, किंवा आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट पण घेता येते. जर वेळ नसेल तर व्हीटग्रास पावडर जी आहे ती मार्केटमध्ये भेटून जाते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आहेत आजकाल अजून एक कॉमन गोष्ट म्हणजे आहे आपलं की पाठदुखी, कंबरदुखी आणि गुडघेदुखी. हे खूप कॉमन आहे. बऱ्याचदा लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम खूप जास्ती अनुभवतो. तर यांना जर, आणि रक्ताची कमतरता, बऱ्याच जणांचं हिमोग्लोबिन वाढतच नाही. कितीही काहीही खाल्लं, किती खजूर खाल्ले, किती मनुका खाल्ल्या, किती बीटरूट खाल्लं, कितीही पालक खाल्लं, तरी बऱ्याच जणांचं हिमोग्लोबिन नाही वाढत. बऱ्याच जणांना जे आहेत कॅल्शियम व्यवस्थित, दूध कितीही पिलं तरी हाडं मजबूत नाही राहत. हाडांमध्ये जे आहेत कुठे ना कुठे जॉईंट पेन होतच असतं. डायजेशन व्यवस्थित नसणं, किंवा मग त्याच्यानंतर जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि आपले मूड पण चांगलं ठेवायचं असेल, इम्युनिटी चांगली ठेवायची असेल आणि हॉर्मोन्सला जर बॅलन्स ठेवायचा असेल, तर हा जो सीड आहे ज्याला हिंदीमध्ये हलीम सीड्स असं म्हणतात, हे पण डायरेक्टली बिया आहेत. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली कुठल्याही किराणा दुकानात किंवा आपल्याला Amazon वरती किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वरती भेटून जातात. हिंदीमध्ये याला हलीम सीड्स म्हणतात. इंग्लिशमध्ये याला गार्डन क्रिस सीड्स म्हणतात, आणि मराठीमध्ये आपण याला अळीव म्हणतो. अळीव बऱ्याच जणांना माहिती असेल, हे फक्त लॅक्टेशनच्या वेळेस किंवा एखादी महिला जिची डिलिव्हरी झालेली आहे तेव्हाच वापरल्या जायचं. पण ऍक्च्युली हे प्रत्येकाने ऍटलिस्ट 1 चमचा तरी खाल्लं पाहिजे. त्याने, आणि याला घेण्याचं कसं आहे की याचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही बनवू शकता, लाडू वगैरे. पण सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे 1 ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये 1 चमचा जे आहे तर ते अळीव घातलं, आणि आपण पाण्यात सगट त्या अळीवला गिळून टाकलं. यांनी तुमचं जे आहेत ना रक्त जे आहे तर ते छान जे आहेत हिमोग्लोबिन वाढतं, आयर्न लेवल वाढते, कॅल्शियम लेवल वाढते, आणि आपल्याला पिरियड्समध्ये होणारे सगळे जे, खूप लेडीजला पिरियड्समध्ये फार जास्ती त्रास होतो, की फार दुखणं, जास्ती रक्त जाणं, किंवा वेळा व्यवस्थित नसणं. कधी कधी मेनोपॉजच्या टाइमला अगदी वर्षातून एकदा पिरियड्स येत आहेत तर पूर्ण पूर्ण दिवस येत आहेत. सो असे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी हलीम सीड्स, किंवा ज्याला आपण अळीव म्हणतो, त्याचा वापर आपण रोज करू शकतो या सीझनमध्ये. फक्त उन्हाळा आला, मार्च, एप्रिल आणि मे हे 3 महिने जे आहेत तर ते मी अळीव किंवा हलीम सीड्स खायला नाही सांगते. कारण की ते थोडेसे उष्ण तासीरचे असतात. तसं 1 चमचा घेतल्याने काही प्रॉब्लेम नाही होणार. पण आपल्याला तरीही अव्हॉइड करायला पाहिजेत उन्हाळ्यामध्ये. बाकी टाईम आपण इझिली हलीम सीड्स जे आहेत तर ते घेऊ शकतो. आता त्याच्याहून छान जर मला कोणी विचारलं, की पूर्ण जगामध्ये सगळ्यात छान सुपरफूड ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि तो व्हेजिटेरियन पण आहे, अशी कोणची वस्तू आहे, किंवा अशी कोणचा पदार्थ आहे? सो सगळ्यात छान पदार्थ जे आपल्याला इझिली अवेलेबल आहे, आणि महाराष्ट्रात तर आपल्याला खूप इझिली भेटून जातं. तसं तर पूर्ण इंडियामध्ये भेटतो. पण महाराष्ट्रात त्यातल्या त्यात आपल्याला खूप इझिली भेटतो. तर तो आहे आपल्याला मोरिंगा. आता मोरिंगा काय असतं, की आपण जे शेवगाच्या शेंगा असतात, तर त्याच्या ऐवजी शेवग्याचा जो पाला असतो किंवा शेवग्याच्या झाडांचा जो पाला आहे, तर त्याच्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी सगळंच भेटून जातं. बरेच लोकं दूध आणि दुग्धजन्य पदार्थ नाही घेत. मग त्यांना कॅल्शियम कुठून मिळणार?
तर मोरिंगामधून त्यांना कॅल्शियम जे आहे तर ते भेटतं. आपले माननीय प्रधानमंत्री सुद्धा त्यांच्या खूप साऱ्या भाषणात त्यांनी सांगितलेलं आहे की मैं मोरिंगा के पराठे खाता हूं. सो तुम्ही जनरली जे आहेत ना, शेवग्याचा जो पाला असतो सो त्याच्यामध्ये जे आहे तर तो आपण पराठ्यामध्ये, तो आपण जे आहे एखाद्या डाळीमध्ये किंवा आपण एखाद्या कोशिंबिरीमध्ये जे आहे तर तो कोवळा पाला जो आहे तर तो वापरू शकतो. त्याच्यामधून आपल्याला भरभरून कॅल्शियम भेटतं आणि आपल्या पाठदुखीसाठी, कंबरदुखीसाठी ते फार छान करतं किंवा खाल्लं तर आपल्याला पाठदुखी, कंबरदुखी, ज्यांची केस गळत असतील त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर आपला जो आहे तर तो पुढचा आपला सुपर फूड जो आपल्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी फार इम्पॉर्टंट आहे, की ज्यांना आपली मेमरी पॉवर वाढवायची आहे, इम्युनिटी पॉवर वाढवायची आहे आणि त्यातल्या त्यात बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम म्हणजे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करायचा असेल आणि अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे इन्फ्लमेशन जर असेल बॉडीमध्ये खूप वारंवार पायावरती, हातावरती, तोंडावरती सूज येत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा वाला सुपर फूड फार छान काम करतो आणि त्याचं नाव आहे फ्लेक्सिड्स. मराठीमध्ये याला जवस म्हणतात, हिंदीमध्ये याला अलसी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये फ्लेक्सिड्स. आता याला आपण कसं खाऊ शकतो तर मी माझ्या इंस्टाग्रामवरती याच्या चटणीची एक रेसिपी आज टाकणार आहे. तशी तुम्ही चटणी बनवू शकता किंवा तुम्ही जे आहेत तर ते याचा लाडू बनवू शकता किंवा तुम्ही जवसाचं जे आहे तर ते आपण नॉर्मली पावडर बनवून एखादा कोशिंबिरी वगैरे वगैरे टाकू शकता किंवा जेवण झाल्यानंतर नुसती आपली ही जी आहे फ्लेक्सिडची पावडर ती खाऊ शकता किंवा सॅलॅड्स मध्ये स्प्रिंकल करू शकता, फ्रुट्स वरती घालू शकता. सो हे फ्लेक्सिड्स आणि जवस जे आहे तर ते आपल्या शरीराला एक वंगण म्हणून काम करतं ऍज अ ल्युब्रिकंट म्हणजे आपले जे सगळे जॉईंट्स असतात सो तिथे आपल्याला काय असतं की ल्युब्रिकेशनची गरज असते. तिकडे जर आपलं ल्युब्रिकेशन कमी झालं, वंगण कमी झालं तर हाडं फार लवकर झीज होते त्याची. सो ती झीज नको व्हायला म्हणून सुद्धा फ्लेक्सिड्स किंवा अलसी जे आहेत तर ते काम करतं. त्याच्यानंतर आपला पुढचा सुपर फूड जो आहे तर तो ज्यांना ज्यांना ब्लोटिंग जेवण झाल्यानंतर पोट फुगण्याचा ज्यांना त्रास आहे किंवा ऍसिडिटीचा त्रास आहे किंवा आपल्याला असं वाटतं की आपली स्किन फार छान राहिली पाहिजे किंवा आपले केस फार चांगले राहिले पाहिजे, ज्यांना इनफर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा लवकर लवकर दातांमध्ये कीड लागत असेल ती लागू नये किंवा आपल्याला रात्री झोप येत नाहीये आणि ती झोप आपल्याला व्यवस्थित पाहिजे असेल, कोलेस्ट्रॉल कमी करायचं आणि पोटही साफ करायचं आहे. सो त्याच्यासाठीचा आपला सगळ्यात चांगला सुपर फूड म्हणजे मनुका. त्या काळ्या मनुका किंवा गोल्डन मनुकांपैकी कोणतीही मनुका ज्या आहेत ना तर त्या चालतील. याला घेण्यासाठी आपल्याला रात्री ज्या आहेत 5-7 मनुका पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या. त्याचं पाणी फेकून द्यायचं आणि त्याच्यानंतर ज्या आहेत ह्या मनुका चावून चावून जर आपण खाल्ल्या तर या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित भेटतं. इव्हन कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा फक्त ज्यांना डायबिटीज आहे किंवा जे इन्सुलिन घेत आहेत त्यांना मात्र हे खायला मी अवॉइड करायला सांगते. बाकी इतर सगळे लोक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे घेऊ शकतात. आणि काही काही लोकांना असं होतं ना की भूकच लागत नाही, बिलकुल भूकच लागत नाही, अगदी जीवावर आल्यासारखं वेळ झालीये कोणीतरी सांगितलं म्हणून खात आहे. सो असं जर होत असेल तर आपण जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे रेझिन्स किंवा आपण ज्याला काळी मनुका किंवा काळी किशमिश असं म्हणतो तर ते किंवा गोल्डन किशमिश सुद्धा जे आहेत ना तर ते चालणार आहे. आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आपण हॅपी राहावं. ठीक आहे, आपण खूप सारे मंत्र जाप करतो, प्राणायाम करतो, ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो याच्यासाठी की आपल्याला हॅपी फील करायचं आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला जर हॅपी फील करायचं असेल तर आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन हे 2 एक हॅपी हॉर्मोन आहेत. ते हॅपी हॉर्मोन ऍक्च्युअली ते न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत. पण आपण जनरल लँग्वेजमध्ये त्याला हॅपी हॉर्मोन समजूया. तर हे हॅपी हॉर्मोन्स जे आहेत तर ते सिक्रेट होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असणं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली असणं फार गरजेचं आहे. कित्येक तरी अशा लोकांना मी बघितलेलं आहे कारण की मी स्वतः सुद्धा MSc न्यूट्रिशन नंतर डिप्लोमा इन योगिक सायन्स केलेला आहे. त्याच्यामध्ये कित्येक तरी लोक जे आहेत खूप जास्ती मेडिटेशन, खूप छान प्राणायाम वगैरे करतात. छान फ्लेक्झिबिलिटी असते त्यांची. पण जर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि जर त्यांनी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घेतलं नाही, तर चांगले हार्मोन्स जे हॅपी हार्मोन्स आहेत,
ते आपल्या बॉडीमध्ये व्यवस्थित प्रमाणात सिक्रेट नाही होत, म्हणून ते हॅपी फील नाही करू शकत. नेहमीच चिडचिड होणं, इरिटेशन होणं, या त्यांचा शरीर म्हणजे त्यांच्या लाईफस्टाईलचा एक अविभाज्य घटक बनतो मग. सो जर आपल्याला ही गोष्ट अवॉइड करायची असेल, तर आपल्याला पहिले तर डायजेशन छान ठेवणं गरजेचं आहे. कारण की हॅपी हॉर्मोन हा डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये 90% जो आहे तो डायजेस्टिव्ह ट्रॅकमध्ये असतो. म्हणून बघा, एखाद्या वेळेस जर आपल्याला फार असं मळमळ होत असेल, उलटी आली किंवा कॉन्स्टिपेशन असेल, पोट साफ नसेल, तर आपण कधीच हॅपी फील म्हणजे कितीही छान तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये असाल, पण जर तुम्हाला असा त्रास होत असेल डायजेशनचा काही, तर तुम्ही हॅपी फील नाही करू शकणार. का? कारण की आपले हॅपी हॉर्मोन डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे आहे तर ते सिक्रेट होतात आणि ते वॉटर सॉल्युबल आहेत. म्हणून बऱ्याच जणांना असं होतं की पाण्याचं प्रमाण जर आपण कमी असलं ना, तरी सुद्धा ते हॅपी फील करू शकत नाहीत. सो त्याच्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि सगळ्यात छान आपल्या शरीरामध्ये चांगल्या हॉर्मोन्सला किंवा हॅपी हॉर्मोन्सला बूस्ट करणारा जो आहे तो आहे सूर्यप्रकाश. आपल्याला सूर्यप्रकाश खूप इझिली फ्रीमध्ये इंडियामध्ये अवेलेबल आहे. तर आपण रोज 20-1 मिनिटं तरी सूर्यप्रकाश घेतला पाहिजे, जेणेकरून आपला हॅपी हॉर्मोन छान सिक्रेट होतं. त्याच्यानंतर आपल्याला जर छान हेल्थ पाहिजे असेल, तर 7 ते 8 जे आहे, तर ते तास झोपणं, 24 तासात 7 ते 8 तास झोपणं गरजेचं आहे. काही-काही लोकांना मेडिटेशन वगैरे केल्यानंतर झोप कमी होते. पण मग तुम्हाला जर आहे, जर फ्रेश वाटत असेल तर काही हरकत नाही. पण जर फ्रेश नसेल वाटत, तर आपल्याला बऱ्याच जणांना असं होतं, की रात्री झोपच येत नाही. त्याचा मेन रिझन हा असतो, की मेलेटोनिन नावाचा जो एक हार्मोन आहे, ज्याला स्लीप हार्मोन असं म्हणतात. तो जर शरीरामध्ये कमी सिक्रेट होत असेल, तरी सुद्धा रात्रीची झोप व्यवस्थित येत नाही किंवा मग त्याच्यानंतर रेस्टलेस असतं, की सकाळी असं फ्रेश नाही वाटत रात्रीचं हे केल्यानंतर. तर मेलेटोनिन नावाचा जो हार्मोन आहे, तर तो व्यवस्थित ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. सो आता मेलेटोनिन सिक्रेट होण्यासाठी काय-काय ज्यांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही, त्यांनी त्यांनी त्यांच्या आहारात केळी, बदाम, स्पिनॅच म्हणजे पालक आणि टोमॅटोचा वापर जास्ती करायचा, म्हणजे मग त्यांचा स्लीप हार्मोन व्यवस्थित राहण्यासाठी मदत होते. आणि आता 2 गोष्टी ज्या आपल्या सगळ्यांना माहिती असणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यांनी ही ब्लड टेस्ट करायलाच पाहिजे. म्हणजे 18 वर्षाचा असू दे, 30 वर्षाचा असू दे, 40, 50, 60 किंवा त्याच्याहून वरती, तर व्हिटॅमिन B12 आणि D3 या ब्लड टेस्ट वर्षातून एकदा करणं गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही हे सिम्प्टम्स बघा, जर कोणाला येत असतील, तर प्लीज व्हिटॅमिन B12, D3 चेक करा. याच्यापैकी एकही सिम्प्टम्स दिसत असेल तर सो फर्स्ट जो आहे, तर ते आपल्याला वारंवार तोंड येणं ज्याला आपण म्हणतो किंवा माउथ अल्सर, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहेत मसल्समध्ये किंवा बॅकमध्ये, बॉडीमध्ये क्रॅम्प्स येणं. म्हणजे सारखं-सारखं आपण त्याला वात सुद्धा म्हणतो किंवा पायात गोळा येणं असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर किंवा मग हातापायामध्ये कुठे वरतून खाली जे आहेत किंवा खालून वरती बसल्यानंतर पाया हाताला मुंग्या येणं किंवा मग त्याच्यानंतर खूपच जास्ती आळस येणं किंवा थकवा येणं किंवा खूप जास्ती जे आहेत हेडेक कधी-कधी होणं, डिप्रेसिव्ह थॉट्स येणं, निगेटिव्ह थॉट्स येत असतील, मेमरी लॉस होत असेल, म्हणजे एखादं फ्रीज उघडलं आणि फ्रीजमधून काय काढायचंय विसरलं. असं काही होत असेल किंवा बोलता-बोलता काय बोलायचं होतं तेच विसरलं. तर ही एक व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीची साइन अँड सिम्प्टम्स आहेत. हेअर फॉल होत असेल किंवा मग त्याच्यानंतर पोट साफ होत नसेल, ते सगळ्यांपैकी 1-2ही सिम्प्टम्स जर येत असतील, तर प्लीज एकदा व्हिटॅमिन B12 चेक करून बघा. व्हिटॅमिन B12 माझ्याकडे एक क्लायंट आले होते. मी नेहमी माझ्या लेक्चरमध्ये हे सांगते, की त्यांचं वजन जे आहे ते 130 किलो होतं. ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं, की त्यांना वजन कमी करायचं आहे. सो मी त्यांना सहज विचारलं, की तुमचं वजन जे आहे मागच्या 2-3 वर्षात किती वाढलं? सो त्यांनी सांगितलं, की मागच्या 2-3 वर्षात त्यांचं 40 किलो वजन वाढलं. मी त्यांना सहज विचारलं, की असं काय झालं मागच्या 2-3 वर्षात, की तुमचं एवढं वजन वाढतंय? सो त्यांनी मला सांगितलं, की ते अँटी डिप्रेसंट्स गोळ्या घेत होते आणि त्याच्यामुळे त्याचा साइड इफेक्ट म्हणून त्यांचं एवढं वजन वाढलं. मग मी त्यांना हे विचारलं, की का तुम्ही हे अँटी डिप्रेसंट्स घेत आहात? सो त्यांचं असं म्हणणं आलं, की माझ्या घरचे जेवढे पण लोकं आहेत, कारण की जेव्हा ते अपॉइंटमेंटसाठी आले होते, त्यांची वाईफ, त्यांची मुलगी, त्यांचा भाऊ आणि त्यांची वाईफ असे एवढे सगळे 5-6 लोकांना घेऊन आले होते. सो मी त्यांना विचारलं सहज, की "काय तुम्हाला काय वाटतं?" सो ते म्हणाले, की जे माझ्यासोबत आत्ता आलेले लोकं आहेत,
त्याच्यापैकी एकानेही थोडा वेळ जरी फोन नाही उचलला तरी त्यांच्या डोक्यामध्ये फार विचित्र विचार यायचे. म्हणजे या माणसाचा ऍक्सिडेंटच झालाय का, हे माणसासोबत काही चुकीचंच झालंय का. मग दोनदा फोन नाही उचलला की त्यांना असं वाटायचं की समोरच्या माणसासोबत काही चुकीचं झालंय आणि तो वारलाय म्हणून. असे एवढे जास्ती थॉट्स यायचे आणि म्हणून ते अँटी डिप्रेसंट्स घेत होते. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही 2-3 वर्षापासून ह्या गोळ्या घेताय, तुमचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का? सो ही सेड की नाही, अँटी डिप्रेसंट्सने त्यांचं वजन वाढलं, खूप झोप आली आणि हा प्रॉब्लेम अगदी पूर्णपणे सॉल्व्ह नाही झाला. सो मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही व्हिटॅमिन B12 D3 ब्लड टेस्ट केली आहे का? सो ही सेड नो, व्हिटॅमिन B12 D3 ची ब्लड टेस्ट नाही केली. आम्ही जेव्हा त्यांची ती ब्लड टेस्ट केली तर व्हिटॅमिन B12 आम्हाला पाहिजे होतं 700, 700, ठीक आहे. आणि त्यांचं आलं 40 40च्या पण खाली जे आहेत ना, मशीन मोजूच नाही शकत, लेस दॅन 40 असं लिहून आलं. तर 40 त्यांचं व्हिटॅमिन B12 आलं. सो हे जे त्यांना प्रॉब्लेम होत होता ना, की त्यांना खूप भीती वाटायची की कोणी फोन नाही उचलला तर निगेटिव्ह थॉट्स यायचे, डिप्रेसिव्ह थॉट्स यायचे. तर त्याचं रिझन जे आहेत, कारण की ते अगदी बाकी काहीही कारण नव्हतं, त्यांच्या लाईफमध्ये काही ट्रॉमा, ट्रॅजेडी असं काही झालेलं नव्हतं. छान बाकी सगळं छान होतं. पण त्यांना हे जे थॉट्स यायचे ते व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे यायचे. खूप हायपर डेफिशियन्सी होते. मग अजून एक मॅडम माझ्याकडे आल्या होत्या, तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना ना अचानकच अशी लिफ्ट बंद झाली किंवा एखाद्या जागेवरती जेव्हा ते असं छोट्या जागेवरती गेले त्यांना क्लॉस्ट्रोफोबिक किंवा कोणी त्यांचा गळा दाबतोय असं फील होत होतं. सो त्यांचा आणि अचानक पहिल्यापासून जर कोणाला होत असेल तर तो एक फोबिया असतो. पण अचानकच वयाच्या 40व्या 45व्या वर्षी असा त्रास व्हायला लागला होता त्यांना. आणि मग त्यांना मी पुन्हा एकदा व्हिटॅमिन B12 टेस्ट करायला सांगितलं. तो हा जो नवीन फोबिया किंवा डिप्रेसिव्ह किंवा निगेटिव्ह थॉट्स येत होते तर ते व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे होते. त्यामुळे आपल्याला मेंटल हेल्थ पण चांगली ठेवायची असेल तर व्हिटॅमिन B12 चेक करणं फारच जास्त इम्पॉर्टंट आहे. आज मी 12 डिफरंट कंट्रीज अँड ऑल ओव्हर इंडिया ऑनलाईन अपॉइंटमेंट्स घेते. कित्येक तरी लेक्चर्स मी आजपर्यंत घेतलेले आहेत. त्या सगळ्यांमध्ये मी जेव्हा बघते की अगदी 90 to 95% लोकांचं व्हिटॅमिन B12 D3 कमी असतं. कित्येक तरी लोकांना वजन कमी होत नाही याच्यामुळे, कारण की त्यांचं व्हिटॅमिन B12 कमी असतं. सो त्यामुळे इव्हन कित्येक तरी माझ्याकडे इन्फर्टिलिटी वाले जे पेशंट येतात, काही नाही म्हणजे उगाचच त्यांना जे आहेत ना वेगवेगळे इंजेक्शन्स, हॉर्मोन्स देतात. पण जर त्यांचं व्हिटॅमिन B12, D3 आणि जेवणाच्या हॅबिट्स व्यवस्थित ठेवल्या तर त्यांना कन्सीव्ह होण्यासाठी सुद्धा फार जे आहेत तर ते मदत होते. ठीक आहे. आणि व्हिटॅमिन D3 बद्दल बोलूया. व्हिटॅमिन D3 जे आहे तर ते आपल्याला ब्रेनसाठी सिमिलरच आहे. आपल्या हाडांसाठी बॅक पेन, नी पेन होत असेल तर व्हिटॅमिन D3 ची डेफिशियन्सी जी आहे तर ती असू शकते. ठीक आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. काही गोल्डन रूल्स आपण समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर क्वेश्चन आन्सर्स जे आहेत तर ते आपण घेणार आहोत. सो गोल्डन रूल्स ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर मग आपल्याला, आणि काय अवॉइड करायला पाहिजे ते मी पहिल्या स्लाइड्समध्ये सांगून दिलेलं आहे की काय काय आपल्याला अवॉइड करायचं आहे, जसं प्लास्टिक अँड ऑल, आणि गोल्डन रूल्स मध्ये सुद्धा आहे. ठीक आहे. सो आपल्याला काय करायचंय, पहिली गोष्ट, बरेच लोकांना असं वाटतं की नाही आम्ही फार छान भाज्या आणि फळं या सगळ्या गोष्टी घरात आणतो. पण जर तुम्ही त्या भाज्या ज्या आहेत अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जर तुम्ही जेवण बनवत असाल तर तिकडे 70 ते 80% न्यूट्रिशन मायनस होऊन जातात. त्यामुळे आपल्याकडे कुकर किंवा आपल्या कढाया जर अॅल्युमिनियमच्या असतील तर त्या टोटली अवॉइड करायला पाहिजे. प्लास्टिक्स, मी माझ्या Instagram वरती एक जे आहेत मी सकाळ न्यूजपेपरसाठी की लोकमतसाठी एक आर्टिकल लिहिलं होतं की डिफरंट डिफरंट मेटल्स, म्हणजे अॅल्युमिनियम आहे, माती आहे, त्याच्यानंतर ब्रास आहे, कॉपर आहे, स्टील आहे, हे कोणत्या कोणत्या धातूच्या भांड्यांमध्ये जर आपण काही जेवण बनवलं तर किती न्यूट्रिशन व्हॅल्यू राहते त्याच्यावरती. तर ते तुम्ही Instagramवरती माझं आर्टिकल जे आहे तर ते बघू शकता. पण इन जनरल अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये जेव्हा आपण जेवण बनवतो तर तिकडेच आपण 70 ते 80% न्यूट्रिशन मायनस होऊन जातं. सो त्यामुळे आपल्याला अॅल्युमिनियमची भांडी टोटली अवॉइड करायला पाहिजे. प्लास्टिक्स जे आहे तर ते आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. जेवढं प्लास्टिक अवॉइड करता आलं, कारण त्याने हॉर्मोनल इम्बॅलन्स जे आहे ते आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होते. आता तेल कोणचं वापरलं पाहिजे? सो रिफाइंड ऑइल जे आहे तर ते टोटली आपल्याला अवॉइड करायला पाहिजे. आणि स्टॉप युजिंग मतलब पुन्हा पुन्हा जे आहेत ना सेम ऑइल नाही वापरायचंय. बरेच जण
काही तळायला घेतात. एखादा आता सणवार आहे त्यामुळे काही तळायला घेतात आणि त्याच्यानंतर एवढं सगळं तेल जे आहे तर ते खाली उरतं आणि मग ते पूर्ण आठवडाभर 10 दिवस तेच तेल पुन्हा पुन्हा रिहीट करून वापरतात. सो रिहीट करून किंवा रिफाइंड ऑइल ऍसिडिटी होण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे. त्यामुळे ऑइल जे आहे तर ते कोल्ड प्रेस, ज्याला कच्ची घाणीचं तेल किंवा घाण्याचं तेल आपण जे म्हणतो तर ते वापरायला पाहिजे. रिफाइंड ऑइल टोटली अवॉइड करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आयर्न बूस्ट करायचं असेल, हिमोग्लोबिन छान ठेवायचं असेल, तर तवा आपण जे आहे तर तो लोखंडी तवा किंवा कढाई वापरली पाहिजे, जेणेकरून आपलं हिमोग्लोबिन पण छान राहील. हायड्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे 2.5 ते 3 लिटर पाणी एक ऑन अन ॲव्हरेज प्रत्येक माणसाला घेणं जे आहे तर ते गरजेचं आहे. आणि अजून एक गोष्ट की आपण असं ऐकतो की नाही आपल्याला साखर म्हणजे गोड आणि मीठ हे टोटली अवॉइड करायला पाहिजे, तर असं नाहीये. सो आपल्याला जे आहे तर ते काय करायला पाहिजे की गुड शुगर आणि बॅड शुगर, बॅड सॉल्ट आणि गुड सॉल्ट हे काय असतं ते माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांच्या डोक्यात येतं की अरे आम्ही चिकू खाल्ला पाहिजे का, आम्ही केळी खाल्ली पाहिजे का, आम्ही आंबा खाल्ला पाहिजे का. तर हे बघा, जी पण आपण सीझनली फ्रेश फ्रुट्स येत आहे ते आपल्याला काहीही हार्म करत नाही. तुम्ही फ्रुट्स खाऊ शकता, तुम्ही गुळ खाऊ शकता, तुम्ही कोकोनट वॉटर घेऊ शकता. ही सगळ्यांमधून मिळणारी जी साखर आहे ती आपल्या शरीरासाठी हानिकारक नाहीये, ते तुम्ही घेऊ शकता. पण जे पॅकेटमधून आणलेली शुगर आहे, म्हणजे जनरली आपण चिप्स सॉरी आपलं बिस्किट्स आहे, कुकीज आहे, पेस्ट्रीज आहेत, केक्स आहेत, याच्यामधून येणारी जी शुगर आहे किंवा सॉस वगैरे आहे, जॅम्स वगैरे आहेत, याच्यामधून येणारी जी शुगर आहे ती आपण टोटली अवॉइड केली पाहिजे. हं. आणि बॅड सॉल्ट चं काय एक्झाम्पल आहे की जेवढे पण पॅकेटवाले चिप्स आहेत, कुरकुरे आहेत, पॅकेट फूड आहे, त्याच्यामधून एक्सेस सॉल्ट जे आहे ते आपण अवॉइड करायला पाहिजे. पण घरी बनवलेलं एखाद चमचा लोणचं जर घेतलं तर ते आपल्याला डायजेशनसाठी हेल्प करतं. नो डाऊट जर तुम्हाला हाय बीपीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लोणचं पण अवॉइड केलं पाहिजे. पण जर समजा तुम्हाला हाय बीपीचा प्रॉब्लेम नसेल आणि घरी बनवलेलं लोणचं असेल आणि ते एखाद चमचा जर आपण खाल्लं, ते आपल्याला डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी मदतच करतं. तर ते तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण चहा आणि कॉफी दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या जेवणानंतर बिलकुल घेऊ नये. कित्येक तरी माझ्याकडे असे क्लायंट्स आहेत ते म्हणतात, की दुपारचं जेवण झालं ना, की मग खूपच अशी आळस येतो आणि मग कारण की आम्ही ऑफिसमध्ये असतो आणि आम्हाला लगेच तरतरी पाहिजे असेल, तर जेवल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही चहा किंवा कॉफी घेऊन टाकतो. तर ही चुकीची पद्धत आहे. जर जेवल्यानंतर आपण चहा, कॉफी तसं तर चहा, कॉफी अव्हॉइडच करायला पाहिजे. पण स्पेसिफिकली ती सगळ्यात जास्त डॅमेज केव्हा करते, जेव्हा तुम्ही जेवल्यानंतर जर चहा आणि कॉफी घेतली, तर पहिले तर डायजेशन व्यवस्थित होत नाही, ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं आणि थर्ड इज व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स जे आपण जेवणामधून घेतलेले आहेत, ते आपल्या शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होत नाही आणि रात्रीची झोप व्यवस्थित लागत नाही. म्हणून आपण चहा आणि कॉफी लेट नाईट किंवा पोस्ट लंच आणि डिनर अव्हॉइड करायला पाहिजे. लागच ना लवकर माझं. काही कोणी चुकून माईक ऑन राहिलाय का? तर प्लीज म्यूट करा आणि काही मला सांगत असाल तर चॅट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मग इझी राहील. त्याच्यानंतर पुढचा एक रूल जो आहे, नो पॅकेज्ड फूड इन ब्रेकफास्ट. कित्येक तरी लोकं लवकर ब्रेकफास्ट करायचा म्हणून जे आहे, तर दूध आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लेक्स किंवा असा रेडीमेड ब्रेकफास्ट खातात. सो रेडीमेड ब्रेकफास्ट टोटली अव्हॉइड करायला पाहिजे. तुम्ही ब्रेकफास्टमध्ये फळं आहेत, अंकुरित धान्य आहे, या सगळ्या गोष्टी वापरू शकता. पण जेव्हा पण पावसाळ्यात तुम्ही अंकुरित धान्य किंवा ज्याला स्प्राउट्स म्हणतात, ते खात असाल तर त्याला थोडीशी वाफ देणं म्हणजे स्टीम करणं किंवा कुक करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मग ते पचायला सोपं पडतं. त्याच्यानंतर एक फ्रूट डेली खाल्लंच पाहिजे. सीझनली अवेलेबल एक फ्रूट डेली खाल्ला पाहिजे. त्याच्यानंतरचा रूल जो आहे, WhatsApp डॉक्टर, Google डॉक्टर्स किंवा स्वतःवरती एक्सपेरिमेंट करणं अव्हॉइड करा. माझ्याकडे एक मॅडम आल्या होत्या, त्या त्यांच्या हसबंडला घेऊन आल्या होत्या. सर जे आहेत तर ते 68 इयर्सचे आणि त्यांना एवढं जास्ती शुगरचा प्रॉब्लेम होता, त्यांना हाय शुगर होती. तर त्यांनी कुठेतरी WhatsAppवरती किंवा कुठल्यातरी ग्रुपवरती वाचलं, की ग्रीन ज्यूस घेतला ना, तर मग शुगर नॉर्मल होते. मग ते काय करायचे, वॉकिंग करायला जायचा, कडुलिंबाची पानं, त्याच्यानंतर काय आपलं
कढीपत्त्याची पानं, पेरूची पानं, पारिजातकाची पानं, असं करून खूप सारा पालापाचोळा सगळ्या घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये टाकून कारलं बिरलं टाकून एवढा मोठा ज्यूस करून सरांना द्यायचे. आणि ते दिल्यानंतर त्यांना एवढे लूज मोशन झाले आणि त्यांची शुगर कमी होण्याच्या ऐवजी वाढून गेले. तर असं जर काही खूप जास्त शुगर, कोलेस्ट्रॉल वगैरे असेल तर छान कोणत्या तरी न्यूट्रिशनिस्ट कडून तुमचा डाएट जो आहे तर तो व्यवस्थित बनवून घ्या. सेल्फ डॉक्टर किंवा व्हॉट्सअप डॉक्टर वरती स्वतःवरती एक्सपेरिमेंट नका करू. हा, तुम्हाला लेबल्स वगैरे वाचायचे शिकायचे असतील तर ते तुम्ही बघू शकता. पण रेस्ट ऑफ द गोष्टी ज्या आहेत खूप विचित्र विचित्र जे येतात की अगदी हे खायला पाहिजे तर ते आपण अवॉइड करायला पाहिजे. 10 ते 15 मिनिटाचा सनलाईट डेली घेतला पाहिजे. त्याने व्हिटॅमिन D3 आपल्याला छान भेटतं. आणि प्लीज टीव्ही किंवा फोन बघता बघता जेवण केलं नाही पाहिजे. हा खूप मोठा रूल आहे. जेणेकरून जेवण करता करता आपण फक्त जेवण जर केलं तर आपल्याला पोट कधी भरतंय, किती खाल्लं पाहिजे हे आपल्याला व्यवस्थित समजतं. आणि 150 मिनिट फिजिकल वर्कआउट पर वीक हा मिनिमम आहे. म्हणजे 150 मिनिटं आठवड्यातून 150 मिनिटं जे आहेत रोज समजा 20-20 मिनिटं जरी काढले शरीराच्या वॉकिंगसाठी किंवा तुम्ही जिम करत असाल, रनिंग करत असाल, स्विमिंग करत असाल, जे पण फिजिकल ऍक्टिव्हिटी करत असाल त्याच्यासाठी 150 मिनिटं प्रत्येक आठवड्याला करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे हेल्दी राहण्यासाठी. सो हे 12 रूल्स जरी तुम्ही फॉलो केले तरी आपण हेल्दी राहू शकतो. आणि काही सुपर फूड्स तर मी सांगितलेलेच आहेत. सो ते पण आपण घेऊ शकता. आणि तुमच्यापैकी कोणालाही असं वाटत असेल की तुम्हाला काही एक्स्ट्रा हेल्पची गरज असेल तर तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जे आहेत ना तर तो मी तुम्हाला दिलेला आहे किंवा ग्रुपमधून तुम्ही घेऊ शकता. आणि माझं डायरेक्टली Instagramवरती वेगवेगळ्या रेसिपीज, वेगवेगळी माहिती मी देत असेल. माझं नाव स्नेहा वेद आहे. Instagramवरती पण तुम्ही मला स्नेहा वेद या नावाने जे आहेत ना, तर ते शोधू शकता. सो त्यांनी तुम्हाला काय होईल, की खूप इझिली जे आहेत ना, तर सगळ्या गोष्टी फॉलो करण्यासाठी होईल. आणि आता मी सगळ्यांना एकतर म्हणू इच्छिते, की तुम्ही मला हा सकाळचा खूप इम्पोर्टंट टाईम दिला. आता आपण क्वेशन आन्सर सेशन घेऊया. आणि सगळ्यांना 15 ऑगस्टच्या ज्या आहेत त्या शुभेच्छा माझ्याकडून. मी आता क्वेशन आन्सर्स घेते आहे आणि अजूनही काही क्वेशन्स असतील तर तुम्ही WhatsAppवर चॅट बॉक्समध्ये टाकू शकता आणि त्याच्याहून काही उरलं तर WhatsAppवरती मला विचारू शकता. सो कोणते पदार्थ टाळावेत ते मी तुम्हाला सांगून दिलेलं आहे. फिल्टर ऑइल चालेल, ग्राउंडनट ऑइल, फिल्टर ऑइल चालेल. पण मी सांगते की पहिले तर आपल्याला जे अव्हॉइड करायला पाहिजे ते रिफाइंड ऑइल. फिल्टर्ड ऑइल कधी-कधी चालेल, पण कोल्ड प्रेस ऑइल सगळ्यात छान आहे. ठीक आहे. छान माहिती मिळाली असं जोशीजींनी सांगितलं. थँक फिल्टर्ड ग्राउंडनट ऑइल जर तुम्ही वापरत आहात लाकडी घाण्याचं ऑइल तर ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि सगळे ऑइल वापरायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मिक्सिंग ऑफ ऑइल नसेल नाही नाही करायचं. म्हणजे समजा आता तुम्ही पावसाळ्यात जर हे वापरत असाल शेंगदाण्याचं तेल, तर मग तुम्ही हिवाळ्यात जे आहे तर तिळाचं तेल वापरू शकता अशा टाईपचं. तिळाचं तेल थोडंसं उष्ण पडतं म्हणून आपण जे आहे तर ते हिवाळ्यात वापरलं पाहिजे. आणि नाही, तिळाचं तेल तर सगळ्यात इझिली कोल्ड प्रेसवालं भेटतं. सो ते काही रिफाइंड नाहीच भेटत. खूप इथे रिफाइंड तिळाचं ऑइल नाही भेटत. इझिली तुम्हाला भेटून जाईल सेसमे ऑइल. सनलाईट सकाळी घेतलेला कधीही चांगला 9 वाजेच्या आधी. हं. आणि कोल्ड प्रेस ऑइल फोडणीसाठी वापरू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाहीये. असं बिलकुल नाहीये, की फोडणीसाठी हां, तुम्ही जर ऑलिव्ह ऑइल वापरत असाल, तर तेच फक्त आपल्याला अव्हॉइड करायला पाहिजे फोडणीसाठी. बाकी तुम्ही फोडणीसाठी वापरू शकता. प्लास्टिक कंटेनर्स अँड ड्राय फ्रुट्स आयटम्स प्लास्टिक कंटेनर्सवरती सुद्धा लिहिलेलं असतं, की ड्राय फ्रूट आयटम सुद्धा जे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो प्लास्टिक जातातच जातात. त्यामुळे आपण जेवढं अव्हॉइड करू शकलो तेवढं अव्हॉइडच करा. आणि प्लास्टिकची समजा आपल्याकडे एखादे काही-काही गोष्टी असतात ते आपण बिना प्लास्टिक शिवाय ठेवूच शकत नाही. तर त्याला प्रत्येक एका वर्षात चेंज करायला पाहिजे. कोणत्याही प्लास्टिकच्या बॉटलची जी आहे तर ती व्हॅलिडिटी ओन्ली फॉर 1 इयर असते. आपल्याकडे खूप असे अगदी 15, 20, 25, 30 वर्षापूर्वीच्या जर प्लास्टिकच्या बाटल्या असतील तर त्या कितीही छान असतील. अगदी तुम्ही टपरवेअरच्या जरी घेतलेल्या असतील, 1000-1500ची जरी घेतलेली असेल, तरी सुद्धा ती टॉक्सिन्सच रिलीज करते. त्यामुळे यू हॅव टू अव्हॉइड प्लास्टिक. तळण्यासाठी तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल वापरू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. रेकॉर्डिंग मी ॲज अ गेस्ट म्हणून आहे. सो रेकॉर्डिंगचं तुम्ही जे आहेत विचारू शकता आहे का म्हणून.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे बीपी वाढतं का? बीपी आणि हाय कोलेस्ट्रॉल या दोन्ही सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. मग जनरली सांगते की हाय कोलेस्ट्रॉल कशामुळे होतं, की शरीराच्या आतमधल्या ज्या रक्तवाहिन्या, एकदम सिंपल सांगते, शरीराच्या आतमधल्या रक्तवाहिन्या ज्या असतात, त्या रक्तवाहिन्याच्या आतमध्ये जेव्हा आपले स्निग्ध पदार्थ किंवा ज्याला आपण फॅट्स म्हणतो, ते जाऊन बसतात. ठीक आहे. तर काय होतं, समजा इमॅजिन करा एक पाईपलाईन आहे. त्या पाईपलाईन मध्ये जे आहे तर ते वेगवेगळ्या, म्हणजे ती आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या रक्तवाहिन्या आहेत. ठीक आहे. 2 मिनिटांसाठी आपण समजूया आपल्या शरीरामध्ये पाईपलाईन्स आहेत. त्या पाईपलाईन्स मधून काय जातं? रक्त जातं. आता काय होतं, की हाय कोलेस्ट्रॉलमुळे त्या पाईपलाईनच्या आतमध्ये असा स्निग्ध थर 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 येतो. ठीक आहे. म्हणजे एक फॅटचा लेयर 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 असा जो आहे तर तो होतो. त्यामुळे काय होतं, की रक्त जाण्यासाठी जागा कमी होते. आणि जेव्हा रक्त जाण्यासाठी जागा कमी होते, तेव्हा मग काय होतं, की आता जागा कमी झालीये आणि शरीराला जेवढं पाहिजे, म्हणजे हार्टला जेवढं पाहिजे तेवढं तर रक्त तो घेतोच. मग काय होतं, की हाय कोलेस्ट्रॉल असेल ना, की जागा कमी झाल्यामुळे खूप लवकर जे आहेत हार्ट पंप करून रक्त घेतं. कारण की जागा कमी झालेली असते आणि म्हणून बीपी वाढतं. ठीक आहे. सो ते कनेक्टेड आहे. सो तुम्ही कोलेस्ट्रॉल नॉर्मल केलं, की तुमचं बीपी ही नॉर्मल होण्यासाठी मदत होते. सो म्हणून, आणि कोलेस्ट्रॉल जो आहे तर हार्ट प्रॉब्लेम मी पहिल्या स्लाइड्स पासून सांगत आले, की एपिजेनेटिक आहे तो, हेरिडिटी आहे. पण तुम्ही त्याला हेरिडिटी आहे म्हणून तुम्हाला होईलच असं नाहीये. यू कॅन अव्हॉइड दॅट. अगदी माझ्याकडे ट्रायग्लिसराईड 600-700 असलेले सुद्धा क्लायंट आहेत, ज्यांचं आपण विथ द हेल्प ऑफ ओन्ली फूड कोलेस्ट्रॉल नॉर्मल केलेलं आहे. आणि असं बिलकुलच नाही समजायचं, की आपलं वजन नॉर्मल आहे म्हणजे कोलेस्ट्रॉल नॉर्मल असेल. माझ्याकडे 40 किलोचे पण सुद्धा ज्यांचं कोलेस्ट्रॉल हायर साईडला आहे. ठीक आहे. त्यामुळे कोलेस्ट्रॉल जे आहे आणि ते म्हणजे कोणालाही होऊ शकतं. ठीक आहे. अलसी भिजवून जे आहे तर ती घ्यायची का नाही, ती डायरेक्ट घेतली तर चालते. मसल लॉस भरून काढण्यासाठी जे आहेत ना, स्पेसिफिकली मसल लॉस भरून काढण्यासाठी मला तुमचं पहिले जे आहेत पूर्ण हाईट, वेट, एज या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती असतील तर तुम्हाला जास्ती चांगलं सांगू शकते. पण मसल लॉस भरण्यासाठी तुम्ही प्रोटीन्स डाएटमध्ये घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जे आहेत डाळी आहेत, स्प्राउट्स आहेत, याचा वापर करू शकता. कोलेस्ट्रॉल जेनेटिक आहे, हा वन ऑफ द फॅक्टर आहे. ऍक्च्युली माझी जस्ट डिलिव्हरी झालेली आहे. ठीक आहे. सो गिरीश जोशी सर, जस्ट मी 3 मंथ्स माझी डिलिव्हरी झालेली आहे. माझं बेबी इज जस्ट 3 मंथ्स. दॅट्स वाय माय वेट इज राईट नाव दिस. ओके. थँक्यू फॉर द तुम्ही जे मला सांगितलं ऍडवायझेबल. सो 10 to 20%. आणि एवढी गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मी सगळ्यांना सांगेल, की वजन हे तुमच्या शरीराचं जे आहे तर ते बिलकुलच हा एक पार्ट नाहीये. नुसतं वजन ज्यांचं बारीक असतात ते हेल्दी असतात, किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे ते अनहेल्दी असतात. दिस इज टोटली रॉंग. मी कित्येक तरी असे लोक बघितलेले आहेत, ज्यांचं वेट जे आहे ते 40 kgs आहे आणि दे आर व्हेरी अनहेल्दी, आणि ते 4-5 स्टेप सुद्धा नाही चढू शकत. आणि दुसरी गोष्ट, असेही लोक बघितले ज्यांचं 103 किलो वजन आहे आणि ते तुमच्यापेक्षा किंवा एखाद्या बारीक माणसापेक्षा जास्ती काम करू शकतात. ठीक आहे. सो डोंट वेट. आणि हा, वेट चांगलं असणं, एक हेल्दी वेट असणं गरजेचं आहे. पण तुमचं नुसतंच वजन कमी असणं हे तुमचं हेल्दी राहण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे. सो थँक्यू सर. हलीम सीड्स कधी पण घेऊ शकता. चिया सीड्स, सब्जा सीड्स थोडेसे डिफरन्स आहेत. सब्जा सीड्स बॉडीला थंड करतं, चिया सीड्स थंड नाही करत. मॉर्निंग डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी लिक्विड ज्यूस घेण्याची गरज नाहीये. व्हीट ग्रास पावडर तुम्ही घेऊ शकता. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे. 2 मुलं आहेत, त्यांना सुद्धा काही सिस्टम्स आहेत. जुनी डेफिशियन्सी घालवू शकतो. कोणचीही डेफिशियन्सी असेल ती कधी घालवू शकतो. डोळ्यांसाठी काय सांगायचं आहे, डोळ्यांसाठी चांगले ठेवायचे असेल तर तुम्ही काय करू शकता, नॉर्मली व्हिटॅमिन ए तुम्ही छान ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जे आहेत ना, जेवढे पण ऑरेंज, येलो आणि रेड कलरचे फ्रुट्स आहेत तर ते घेऊ शकता. ठीक आहे. कोलेस्ट्रॉल नेहमी 200 पेक्षा जास्ती असतं. बीपी 130, 140 असतं. हे हेरिडिटी जरी असेल तरी सुद्धा तुम्ही त्याला नॉर्मल करू शकता सर. तुम्ही नॉर्मली व्हीट ग्रास पावडर वगैरे घ्या. सो तो जास्ती बेटर राहील. ठीक आहे. जवस भाजून खाल्लं तरी चालेल, डायरेक्ट खाल्लं तरी चालेल. ठीक. सो थँक्यू सो मच. आय थिंक मी सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स जे आहेत तर ते दिलेले आहेत. आणि कोणालाही कधीही वाटलं की तुम्हाला एक्सेस जे आहेत तर नॉलेजची गरज आहे किंवा पर्सनल नॉलेजची गरज आहे, तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता. सो थँक्यू सो मच. धन्यवाद ताई, खूप छान माहिती दिलीत.
येस, थँक्यू. आवडलं. येस, ओके. बाय, थँक्यू. तुमचा नंबर सांगताय का? ओके. मी चॅट बॉक्समध्ये पण लिहिते आणि डायरेक्टली पण सांगते. 77 हा 095 हा 18555 095. हा माझा पर्सनल नंबर आहे. आणि तुम्ही जर गुगलवरती स्नेहा वेद टाकलं ना, तर एनिवेज कोणी जर मिस आउट झालं, तर माझं नाव टाकलं तर तुम्हाला भेटून जाईल. सो थँक्यू. थँक्यू. अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मॅडमचं खूप खूप धन्यवाद आणि अत्यंत मौलिक आणि सायंटिफिक माहिती दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. आपण प्रेयर करूया.